आज आपण जे बाल विकास योजनेचा इथे जो स्टॉल लावण्यात आलेला आहे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना जी आहे, अशा ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या सुविधामध्ये या ठिकाणी काय बदल झालाय का, काही बदल करण्याची काही आवश्यकता आहे का, हा संदर्भ आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेत आहोत. आणि आतापर्यंत किती नागरिकांनी, किती महिलांनी या स्टॉलला भेट दिलेली आहे. काही आपलं नाव? माझं नाव सुकेशनी वानखेडे. मी विस्तार अधिकारी सांख्यिकी ICDS मध्ये कार्यरत आहे. अच्छा, चिखली येते. हा, चिखली येते. त्याच्यावर काय सांगा, आता हा जो शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या शिबिरा संदर्भामध्ये काय सांगा? महाराजस्व अभियान जो आहे त्याचं घरोघरी लोकांना जो काही शासकीय योजनांचा लाभ देण्यासंदर्भात आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांचा वाढदिवस साजरा न करता हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवण्याच्या हेतूने हा उपक्रम या ठिकाणी चिखली येथे घेण्यात आलेला आहे. आदरणीय श्वेताताईंचं काम कसं आहे, कारण की यांच्या शिबिर त्यांच्या आधिपत्याखाली हे चाललेलं आहे. हो, मी तर म्हणे अतिउत्तम, कारण महिलांसाठी त्या नेहमी अहोरात्र त्या झटत असतात आणि मी एक महिला आहे तर मी त्याचा नक्कीच या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. सर, आपण काय सांगणार, कसं वाटतंय आपल्याला? सदर छत्रपती महाराज शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये जनतेच्या जी कामं आहेत त्यांची सोडवण्याचा हा सुकर संधी लोकांना प्राप्त होते. तर अंदाजे साधारणतः किती या ठिकाणी आपण नोंद केलेली आहे? आज 50 महिलांनी या ठिकाणी या स्टॉलला भेट दिलेली आहे. त्यामुळे प्रसिद्धी या ठिकाणी याची आणखी जर करायची असेल तर त्याच्या माध्यमातून आपण करणार. आम्ही या ठिकाणी प्रत्येक ज्या शासनाच्या योजना आहे किंवा त्याचे माहिती पत्रक या ठिकाणी ठेवून जवळपास प्रत्येक पूर्ण 1000 ते 2000 पत्रक इथे वाटप केलेले आहेत. कारण अशा पद्धतीचं आज वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे, जेणेकरून आपण बघतोय जी ग्राउंडची माहिती